नमस्कार मित्रांनो. छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वीकडे छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये शूरवीरता आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार हे पाहण्याची उत्सुकता वाढली. काहींना तर हे वाटले, की आम्ही कित्येक वर्ष पुस्तक वाचली, पण त्या पुस्तकामध्ये जे दाखवलं नाही, ते या चित्रपटामध्ये दाखवलं. खरंच चित्रपटामध्ये खरं दाखवण्यात आलं का? कदाचित खरं दाखवण्यात आलं पण असेल. पण कुठेतरी निर्देशक, कुठेतरी काहीतरी त्यांचा मनुवाद परत त्यांनी सिद्ध केला. छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट महाराष्ट्राच्या प्रत्येक स्क्रीनवरती लागला आणि औरंगजेब यांच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला, की औरंगजेब हे किती क्रूर होते. त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये साधारणतः जे राज्य होते, त्या राज्यांमध्ये एक आपापली राज्य कशी टिकून ठेवण्यात येतील आणि दुसरी राज्य कशी जिंकण्यात येतील याच्यावरती संपूर्ण देशामध्ये भर होता. संपूर्ण देशामध्ये ही मुघल सल्तनत आणि औरंगजेबाचं राज्य होतं. ते सुरुवातीला दिल्लीमध्ये होते. दिल्लीमधून दक्षिणमधून महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्येच रमले. परत ते दिल्लीमध्ये कधी गेलेच नाही. पण त्यांचं राज्य जसं सम्राट अशोक यांचं राज्य संपूर्ण जम्बूद्वीप, ज्यांना चक्रवर्ती म्हटलं जायचं, राजांचा राजा सम्राट अशोकांना, तर तसंच औरंगजेबाचं राज्य सुद्धा ब्रह्मापर्यंत होतं, ज्याला अखंड भारत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण जे चित्रपटामध्ये दाखवलं ते कितपत खरं आहे याचा अभ्यास हा गरजेचा असतो. चित्रपटामध्ये कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र दाखवले होते. पण मनुवाद व जातीवाद कसा असतो हे परत एकदा दिग्दर्शकाने दाखवून दिले. चित्रपटामध्ये जसे कवी कलश हे मित्र दाखवले, पण रायप्पा महार जे संभाजी महाराजांचे अति जवळचे मित्र होते, त्यांना दाखवण्यात आलं नाही. म्हणजे परत इथे जातीवाद आणि पिक्चर पाहूनच आपण खरं मानायचं का? इथपत पण शंका येतं. छत्रपती संभाजी महाराजांवरती जे अत्याचार झाले हे निंदनीय आहेत आणि त्यांचा गेले 40 दिवस तिरस्कार करण्यात आला. त्यांना कसं मारण्यात आलं हे सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामध्ये जे शिर्के बंधू होते, ज्यांना ब्राह्मण म्हटलं जातं, त्या शिर्के बंधूंनी कसा कपटीपणा केला आणि त्यासोबतच संभाजी महाराजांच्या आई यांना त्याच्यामध्ये विलन दाखवण्यात आलं. तर कुठेतरी चित्रपट पाहताना अभ्यास करणं गरजेचं असते, की स्वतःच्या आई हे स्वतःच्या मुलाबद्दल काही कठोर कारस्थान रचू शकतात का? तर नाही. पण चित्रपटामध्ये काहीतरी कुठेतरी चुकीचं दाखवायचं आणि त्याच्यावरती चित्रपट पाहणारे प्रेक्षक भावनेमध्ये भावनात्मक व्हायचे आणि खरं खोटं समजून घ्यायचं नाही. हे 99% प्रेक्षक करतात. संभाजी महाराजांना जे मारण्यात आलं, तर त्यांना मारण्यात आलं, औरंगजेबाने मारलं. 40 दिवस त्यांचे छळ करण्यात आला. त्यांना मारण्यात आलं, क्रूर तऱ्हेनं मारण्यात आलं. याच्यात हे सर्व जग जाहीर आहे. पण त्यांना मारण्यासाठी आणि त्यांना तसं का मारलं गेलं, हे त्यांना तसं का मारण्यात आलं, तर हे कोणी सांगितलं? त्या काळचे जे पुजारी होते, यांची नावं समोर आणली का? जे त्यांच्या विरोधात जे तेव्हाचे जे भट म्हटल्या जातात, तेव्हाचे जे भट होते, हे यांनी कसं कारस्थान रचलं आणि त्यानंतर पेशवाईच का इथे आली? जर संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारलं, तर सर्वीकडे संपूर्ण मुघलशाही आणि मुसलमानांचंच राज्य असायला पाहिजे होतं. इथले भट पुजारी यांनी घडवलं. ते चित्रपटामध्ये त्यांचे नाव कुठेच दाखवण्यात आले नाही. फक्त गणोजी शिर्के म्हणून दाखवण्यात आलं आणि कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र दाखवण्यात आले. पण जे रायप्पा महार जे जिवलग होते, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शेवटचा जो प्रयत्न केला रायप्पा महार यांनी,
की औरंगजेबाच्या सैन्यामध्ये घुसून एक पाणी वाटणाऱ्याचा वेश प्रदान करून ते गेले आणि शेवटचा प्रयत्न केला त्यांनी संभाजी महाराजांना वाचवण्याचा. संभाजी महाराजांसमोर अ, रायप्पा महारे रक्ताच्या अ, रक्ताच्या रक्ताच्या थेंबासारखे आणि रक्त त्यांच्या समोर वाहत होतं. अशा छत्रपती संभाजी महाराजांसमोर रायप्पा महारे शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांना वाचवण्याचा केला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये संभाजी महाराजांच्या समोर रायप्पा महार पडले होते. पण हे पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं नाही. कुठेतरी जातीवाद आणि मनुवाद हा परत सिद्ध होतो. पिक्चर हे सत्य घटनेवर आधारित असतात, पण कितपत सत्य घटनेवर आधारित असतात. जर खरोखरच जर औरंगजेबाने क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांना मारलं. हे हा तिरस्कारवाना, किळसवाना प्रकार आहे. याच्यामध्ये दुमत नाहीच. पण मग मी परत एकदा सांगतो, की तिथे औरंगजेबाचं जे राज्य होतं ते वाढण्याऐवजी संभाजी महाराज गेल्यानंतर तिथे पेशवाईचे राज्य का आलं? आणि जेव्हा पुण्याच्या शेजारी वडूबुद्रुक गावाशेजारी जेव्हा संभाजी महाराजांचे तुकडे करून फेकण्यात आले आणि औरंगजेबातर्फे फर्मान काढण्यात आलं, कोणी जर त्यांचं जर जे हे जे तुकडे आहेत ते वेचतील तर त्यांना या प्रकारची क्रूर अशी सजा सुनावण्यात येईल. तेव्हा सुद्धा तिथले जे वडूबुद्रुकचे जे छिंदनक जे महार होते, त्यांनी स्वतःच्या जीवाची किंवा स्वतःच्या घरच्यांची पर्वा न करता ते संभाजी महाराजांचे तुकडे वेचले आणि तिथे त्यांना त्यांची समाधी बांधली. त्यांना त्यांची जे तुकडे वेचले सिद्धनाथ महार यांनी आणि ते वेचून त्यांना पंचतत्वात विलीन केलं आणि वडूबुद्रुक येथे ते संभाजी महाराजांची समाधी बांधली. मग खरोखरच हा प्रश्न पडतो, की त्या काळामध्ये अ, धर्मासाठी युद्ध लढायचे का? तर नाही. त्या काळामध्ये ही जी युद्ध व्हायची, ही राज्यांसाठी व्हायची. हिंदू हा शब्द तेव्हा मुळात नव्हताच. हिंदू हा शब्द परत तुम्हाला सांगतो, की पर्शियन भाषेमधला आहे, पारशी भाषेमधला आहे. तो शब्द तुम्ही अभ्यास करा.